पुन्हा एकदा सिंगापूरच्या या थिएटरमध्ये मी स्वागत करतो जागो मोहन प्यारेच्या या दोनही पाहुण्यांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्रुती मराठे आणि अतुल परचुरे यांच्यासाठी. परदेशवारी, खरं तर आज परदेशामध्ये आपण आलेलो आहोत आणि परदेशवारीमध्ये तुकरटवाडी आम्ही बरोबरच घेऊन आलोय. पण पहिला विमान प्रवास, पहिल्यांदा तो सीट बेल्ट लावणं खूप मजेशीर गोष्टी होत्या. पहिला विमान प्रवास तुम्हाला तुमचा आठवतोय का आणि अशी काही गंमत लक्षात राहिली का? पहिला विमान प्रवास मी केला तो मुंबई मॉस्को केला. हां. आणि गंमत म्हणजे काय, तिथे उतरल्यावर मुळात लँग्वेज कळत नाही. हां. रशियन सगळे आडदांड आजूबाजूला आणि आमच्या विजाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. हां. मी शूटिंगसाठी गेलो होतो त्यामुळे असं काही टेन्शन नव्हतं, 5-6 लोक होते. पण विजाचा काहीतरी टेक्निकल इश्यू होता आणि आम्हाला 2-2.5 तास थांबवून ठेवलं होतं एवढं मला आठवत आहे. आणि त्या -15 टेम्परेचर होतं, त्या थंडीतही दरदरून घाम फुटला होता मला. -15 मध्ये, कारण काय कळतच नव्हतं. बरं या देशात परत जाऊ का आता इथेच आपण या बर्फातच आपल्याला टाकणार, कोणाला माहिती. हो ना. पण ते झालं सॉल्व्ह. आणि आम्ही ॲक्च्युली पहिला एक्सपिरियन्स तसा फारच चांगला होता, कारण आम्ही क्रेमलिनमध्ये मी रेड स्क्वेअरमध्ये शूटिंग केलं एका ॲड फिल्मचं. तिथे एक मुलगी फार सुंदर दिसली आम्हाला क्रूमधली, तर मी आणि रोहित रॉय माझ्याबरोबर होता. तर आम्ही काहीतरी नॅचरली आता एवढी सुंदर मुलगी आहे तर तिच्याबद्दल काहीतरी बोललो. आम्हाला वाटलं रशियन आहे, तर ती म्हणली उद्या सकाळी भेटूया आपण इथेच. असं बोलली ती आमच्या क्रूमधली होती, आम्ही तिला बघितलं नव्हतं आणि तिला मराठी कळत होतं. अरे बापरे. पण असं होतं, म्हणजे अर्थात आम्ही काही वाईट नव्हतं बोललो, पण तरी सुद्धा मराठी कळत नाही हा कॉन्फिडन्स आमचा केला ना. श्रुती, तू सुद्धा पहिल्यांदा जेव्हा विमान प्रवास केला होतास तो क्षण आठवतोय का? कुठला देश पहिल्यांदा पाहिला होतास? हा किस्सा अशासाठी आहे कारण आम्ही फॅमिली जाणार होतो आणि आईबाबांनी सांगितलं होतं की आपण माउंट आबूला चाललोय. अच्छा. म्हटलं ठीक आहे, म्हणून आम्ही पॅकिंग वगैरे सुरू केली. आईबाबा म्हटले की थंडी असणार आहे खूप, त्यामुळे स्वेटर बूट वगैरे असं सगळं व्यवस्थित घ्या. म्हटलं माउंट आबूला अशी किती थंडी असणार, म्हणून आम्ही जरा जनरल पॅकिंग केली आणि निघालो. आम्ही ट्रेनमध्ये बसून मुंबईत आलो. मुंबईत नंतर आम्ही एअरपोर्टवर यायला लागलो. तर आम्ही ना हळूहळू इंटरनॅशनल एअरपोर्ट मला दिसायला लागलो. तर मी माझी मोठी बहीण प्रीतीला म्हणाले की इथे काय येतोय, इंटरनॅशनल एअरपोर्टला काय येतोय, काय माहिती नाही बाबा, असं करून आम्ही पुढे सगळा प्रवास सुरू केला. हळूहळू जसं जसं आम्ही जात होतो ना, तर एका पॉईंटला कळलं की बरं, आम्ही तसंच नंतर सगळा विचार केला की मग हे तिकीट्स कसे काढले बाबांनी, मग विजा कसा काढला, मग तेव्हा आठवलं की तुझी एक FD लावायची म्हणून इथे सही हवी म्हणून अशी एक सही घेतली होती आमची. मग त्या म्युच्युअल फंडमध्ये काही पैसे लावायचे तर इथे एक सही कर म्हणून एक सही घेतली होती. असं करून गेटवर पोहोचल्यानंतर कळलं की आम्ही स्वित्झर्लंडला जातोय. तर साधारण मिस इंडिया जिंकल्यानंतर जे एक्सप्रेशन्स येतात मुलींचे की असे आमच्या दोघींचे एक्सप्रेशन्स होते. तो ती आमची पहिली ट्रिप होती, विमानाची ट्रिप, जी आम्ही स्वित्झर्लंडला गेलो होतो. वा 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 वा. खरं तर आज परदेशामध्ये आपण आलेलो आहोत आणि परदेशवारीमध्ये तुकरटवाडी आम्ही बरोबरच घेऊन आलोय. याचं कारण असं आहे की तुकरटवाडीकर हे कुठेही गेलं तरी आमच्या मागेच लागतात. आम्ही त्यांना नाही लिहिलं तर ते डिकीत बसून येतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला तुमच्याबरोबर यायचंच आहे. आणि मला माहिती हे सगळे जे बसलेले आहेत ते आतुरतेनं वाट पाहतात की तुकरटवाडीकर कधी आपल्याला भेटायला येणार. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपल्या गावामध्ये आज एक विशेष कार्यक्रम आपण करणार आहे. काय झालेलं आहे, प्रेमाचा दिवस 14 फेब्रुवारी जवळ आलेला आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या गावामध्ये सुद्धा एक कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. कार्यक्रमाचं नाव आहे हृदयात वाजे समथिंग. हृदयात वाजे समथिंग अर्थात लागिरे झालं जी लाखात एक माझी पिंकी. आणि हे का केलेलं आहे कार्यक्रम, तर इकडे जे तुम्ही माझ्या डाव्या हाताला जो एक युवा नेता आमचा बघताय त्यांचं नाव आहे पप्याशेठ पावशेर. तर पप्याशेठ पावशेर यांना त्यांची आता ही होणारी वाईफच म्हणू आपण, पिंकी, या पिंकी बॉयटेनं आजच त्यांना हो म्हणलं. गेले 2 वर्षे ते त्यांना प्रपोज मारत होते, पिंकी काय भाव देत नव्हती, वैतागून शेवटी ते त्यांना हो म्हणालेली आहे. तर पप्याशेठ पावशेर अत्यंत खुश झालेले आहेत आणि त्यांनी असं ठरवलेलं आहे की आज या गावामध्ये आपण एक कार्यक्रम करायचा आणि कार्यक्रम आहे व्हॅलेंटाईन डे फहाट. जशी दिवाळी पहाट असते तशी एक व्हॅलेंटाईन डे फहाट आपण या ठिकाणी करणार आहे. खरं तर व्हॅलेंटाईन डे सगळ्यांच्या जवळचा असतो, 14 फेब्रुवारी जवळ आलेली आहे, त्यानिमित्तानं हा कार्यक्रम. तर आपण पहिला आपल्या त्या कपलला आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कपल पप्या शेठ आणि पिंकी साठी. अरे वाजवा जोरात.
वास करा, वास करा, वास करा. त्यांना स्टेप तेवढ्याच येतात, वास करा. फार एनर्जी दाखवतात पण स्टेप त्याच त्याच करतात. तुमच्या लक्षात आला असेल. नमस्कार. नमस्कार शेठ, इथे या. काय काय शे- बघतो काय तू शेठ इथे या, इथे या शेठ. तू बघतोय ए थांबा रे काय बघतो काय आयटम आहे माझी शेठ शेठ मी काय म्हणतो, तुम्ही पहिले जाऊन या, नंतर कार्यक्रम करू आपण. जाऊन या मग करू. अरे बरोबर आहे गेलं पाहिजे ए ए हे काय? अरे स्टाईल आहे आपली अच्छा अच्छा, बसा मग तुम्ही इकडे या शेठ. मला वाटलं काय झालंय का प्रॉब्लेम. काय ए? कसा काय नाही झाला? पप्या शेठ आणि पेंकी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे काय मंडळी बसा बसा सगळे बसा अरे उभ्या लागले ए हा. नाही रे, बसा खाली ए. कोणी उभं नाही राहिले का बसा. हा एकमेव लवर असेल ज्याने आपल्या लवरीसाठी, नवरात्राची नवरी लवर त्याची लवरी, तर आपल्या या प्रेयसीसाठी त्याने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. मला वाटतं त्या माणसाने ताजमहाल बांधला, याने एवढा मोठा इव्हेंट केला. खरंच माझ्यासाठी हे सगळं केलं. अरे म्हणजे काय पिंकी तुझ्यासाठीच केलंय वा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. बा, ए, थांब रे आपण सेल्फी काढायचं तुला हा, सेल्फी सेल्फी काढ चल. थांबा सेल्फी काढ रे घ्या दादा एक. सेल्फी काढ सेल्फी ते पावटा करूया ते झूम करा त्याच्यात. झूम माराय. अरे हुकलेल्या मोड आलेला पावटा करूया मोड आलेला पावटा. दादा, साधारणपणे आपण स्वतः जो फोटो काढतो त्याला सेल्फी म्हणतात. आईला काय सांगतो काय हो तसंच आहे हा? ते. हो. अरे मी माणसं ठेवली होती त्याच्यासाठी पैसे देऊन सेल्फी काढायला हा? मग काय सेल्फी काढायला एक माणूस, हिला लव्ह लेटर लिहायला एक माणूस, पोचवायला एक माणूस. कळालं? कार्यकर्ते चिकार आहेत आपल्याकडे माहित आहे सगळी कामं करायला माणसं ठेवली होती. वा. मग प्रपोज तुम्हीच मारलाय का मतदान सगळ्यांनी मिळून केलंय? वा.